रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही दक्षिण भारतात आहात, तुम्ही तमिळनाडू राज्यात आहात आणि तुमच्या आसपास सुंदर असं कर्नाटकी क्लासिकल म्युझिक वाजतंय. ते संगीत तुमच्या कानावर पडतंय, तुमचे डोळे बंद आहेत. तुम्ही जेव्हा डोळे उघडता तेव्हा तुम्ही अतिशय भक्कम किल्ल्यामध्ये उभे आहात याची जाणीव तुम्हाला होते. आसपास पाहिल्यावर कळतं की हा एक भुईकोट आहे, याला मोठा असा खंदक आहे, अतिशय भक्कम अशी तटबंदी आहे आणि समोर नजर जाते तेव्हा तुम्हाला एक मॉडर्न शहर दिसतंय. त्या शहराच्या मध्यभागी 2 टेकड्या उभ्या दिसतायत आणि अभिमानाने तुमचा ऊर भरून येतोय, कारण त्या 2 टेकड्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले 2 किल्ले आहेत. महाराष्ट्रापासून एवढ्या लांब असून सुद्धा टेक्निकली तुम्ही स्वराज्यातच आहात. आज आपण जाणार आहोत साजरा आणि गोजरा या 2 किल्ल्यांवर. साजरा आणि गोजरा नावच किती सुंदर आहे, तुम्ही विचार करा. साजरा म्हणजे खूप सुंदर दिसणारा अशा पद्धतीचा, आणि गोजरा म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये क्यूट म्हणू शकतो. अशी ही मराठमोळी नावं जेव्हा तमिळनाडूच्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसतात तेव्हा कळतं की आपलं स्वराज्य हे कुठपर्यंत पोहोचलं होतं. रायगडापासून 1400 किलोमीटर लांब असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोरचा किल्ला जिंकण्यासाठी हे 2 किल्ले त्या काळी बांधले होते. हेच बघण्यासाठी मी निघालो नगरवरून. सगळ्यात पहिले याचा प्रवास माझा सुरू झाला नगर ते बँगलोर अशा पद्धतीने. प्रवास होता ट्रेनचा. बसलो आणि छान अशी रात्र झाली, सकाळ झाली. त्यानंतर हळूहळू मराठी आणि कानडी भाषा मिक्स होऊ लागली होती. जोपर्यंत कर्नाटकाच्या मध्यापर्यंत मी पोहोचलो तोपर्यंत मराठी पण ऐकू येत होती आणि कन्नड सुद्धा मला मराठीसारखीच वाटायला लागली होती. दुपार होता होता मी पोहोचलो बँगलोरमध्ये. बँगलोर सुद्धा खूप सुंदर शहर आहे. म्हणजे असं म्हणतात की त्या शहरातलं जे वातावरण आहे ते इतकं सुंदर आहे, त्याच्यामुळेच तिथे जास्तीत जास्त लोक सेटल होण्याचा विचार करतात. आणि तुम्हाला माहिती असेलच की बँगलोर शहरामध्ये खूप जास्त प्रमाणात मराठी माणसं आढळतात. माझा प्रवास इथपर्यंतच नव्हता, पण काही वेळ माझ्याकडे होता. त्याच्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडून मी थोडंसं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. जुन्या बँगलोर शहरामध्ये फिरत असताना मला ती साऊथ इंडियन स्टाईलची जी लुंगी असते ती घेण्याचा खूप एक विचार होता. सो मी त्या पद्धतीची दुकानं शोधायला लागलो आणि मला अतिशय सुंदर कॉटनचं ते धोतर असतं ना, ते साऊथ इंडियन स्टाईलचं, ते मिळालं सुद्धा. ते घेतलं, एक सुंदर असा कुर्ता घेतला आणि म्हटलं की येस, आता आपण जरा इथे मिक्स झाल्यासारखं नक्कीच वाटतोय. माझी एक सवय, जेव्हा मी परप्रांतामध्ये जातो तेव्हा त्या लोकांची भाषा जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करतो, कारण काहीतरी वेगळं शिकायला मिळेल, काहीतरी नवीन ऐकायला मिळेल ही माझी अपेक्षा असते आणि ते दरवेळी होतं. आणि या ट्रिपमध्ये तर मी नुसतं कानडी किंवा मराठी नाही तर तमिळ भाषासुद्धा खूप जास्त ऐकणार होतो. बँगलोरमधल्या अनेक मंदिरांना मी त्या वेळात गेलो. जुनी मंदिरं, दगडी बांधकाम, साऊथ इंडियन स्टाईलची गोपुरं आपल्याला इथे दिसतात. शहरात असलेली मोठी कृष्णाची मंदिरं, तिरुपती बालाजीची मंदिरं, रामाची मंदिरं, शिवमंदिरं हे मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत होतो. खूप छान आणि डिवाईन मला वाटत होतं. मी तिथे जेवणसुद्धा केलं, ऑथेंटिक अशी फिल्टर कॉफीसुद्धा पिलो आणि आता माझी दुसरी ट्रेन लवकरच येणार होती. पुन्हा एकदा स्टेशनवर गेलो आणि बँगलोर ते चेन्नई अशी ट्रेन पकडली. बँगलोर आणि चेन्नईच्या मधोमध वेल्लोर नावाचं गाव आहे आणि त्या वेल्लोरपर्यंत मला जायचं होतं, कारण याच वेल्लोरमध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले 2 किल्ले, ज्यांचे नाव आहेत साजरा आणि गोजरा. चेअर कारमधनं मी प्रवास करत होतो. सुंदर असा प्रदेश होता. संध्याकाळची वेळ होती आणि चहा घेतला. मनामध्ये AR रहमानची गाणी सुरू होती. कर्नाटकी क्लासिकल म्युझिक मी ऐकत होतो मनामध्येच, कारण मला वाटतं की म्युझिक आणि जागा यांचं खूप जास्त असं खूप घट्ट कनेक्शन असतं आणि ते अशा जागी नक्कीच फील होतं. वेल्लोरला एक ट्विन सिटी सुद्धा आहे ज्याचं नाव आहे काटपाडी. त्या काटपाडी जंक्शनवर ट्रेन थांबली आणि मी उतरलो. बऱ्यापैकी अंधार पडायला सुरुवात झाली होती. आता सगळ्यात मोठा माझ्यासमोरचा प्रश्न होता की यांना पत्ता समजावून सांगायचा कसा. कसं बसं मोडकी हिंदी, मोडकी इंग्लिश, मोडकी तमिळ बोलत बोलत त्यांना समजावून सांगितलं, कारण काठपाडीवरनं मला बरंच लांब असं वेल्लोरमध्ये जायचं होतं. एक रिक्षावाल्या काकांना म्हटलं की प्लीज मला इथे सोडा. अर्थातच मराठीमध्ये मी म्हटलो नाही. ते मान्य झाले. आश्चर्यकारकरित्या 150 रुपयात त्यांनी तिथे जायला
होकार दिला आणि तमिळनाडूमधली पहिली रिक्षा राईड आयुष्यातली मी एन्जॉय करायला लागलो. हॉटेलवर पोहोचल्यावर मला समोरच एंट्रन्समध्ये सुंदर अशी दगडी गणपतीची मूर्ती दिसली. गणपती बाप्पाला नमस्कार केला, गणपती बाप्पा मोरया म्हणून रूममध्ये गेलो आणि बेडवर पडलो. खूप जास्त दमलो होतो, पण म्हटलं की आपण इतक्या लांब आलोय तर आपण या वेळाचा चांगला उपयोग करूया, म्हणून लगेच आवरून बाहेर पडलो शहर एक्सप्लोर करायला. आता पूर्ण अंधार पडला होता, 7-8 वाजले होते. अनेक छोटी छोटी मंदिरं आपल्याला या वेल्लोर शहरामध्ये दिसतात. लुंगी घातलेली घाईत अशी कुठेतरी चाललेली माणसं दिसतात. जागोजागी इडली, डोसा, मेदूवडा, सांबर यांची हॉटेल्स दिसतात आणि त्या हॉटेल्समधनं सुंदर असा वास येत असतो. आणि तिथे जाऊन तुम्ही इडली, डोसा, सांबर, वडा या गोष्टी खाता ना, तेव्हा ऑथेंटिसिटी काय असते हे तुम्हाला कळतं. अतिशय सुंदर त्याची चव असते, टेक्स्चर असतं. ती इडली म्हणजे तोंडात टाकल्यावर मऊ अशी विरघळून जाते. एकदम तृप्त पद्धतीने मी जेवण केलं आणि बाहेर पडलो पुन्हा एकदा. वर्दळ रस्त्यावर तरीही होतीच. कमरेपर्यंत केस असलेल्या आणि त्यावर गजरा माळलेल्या अनेक बायका मला दिसल्या. मला काही अडलं, कुठे जायचं असेल, पत्ता विचारायचा असेल तर अतिशय आपुलकीने बोलणारी माणसं पण भेटली. आणि खरंच मला एवढ्या लांब असून सुद्धा आपलंसं वाटायला लागलं होतं. पुन्हा एकदा हॉटेलवर पोहोचलो आणि आता 9-9:30 झाले होते. खिडकीतनं बाहेर पाहिलं. पौर्णिमेची रात्र होती आणि या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या या चांदण्यामध्ये चमकणाऱ्या 2 टेकड्या दिसल्या. या टेकड्या म्हणजे साजरा आणि गोजरा, ज्यांना मला सकाळी एक्सप्लोर करायचं होतं. त्यावेळी माझा दिवस आणि आत्ता आपला साजरा गोजराचा पहिला पार्ट इथेच आपण थांबूयात. पण पुढच्या पार्टमध्ये साजरा गोजरा आणि वेल्लोरचा किल्ला आपण बघणार आहोत. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.